आज आपण बनवणार आहोत वडापाव. वडापाव आपल्याला लागणार आहे बटाटे. याच्यामध्ये मी घेतली हिरवी मिरची, आलं, जिरं आणि कोथिंबीर, कढीपत्त्याचे पानं. हे आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊया. हे बघा, हे घेतलं आपण आता हिरवी मिरची, लसूण, आलं सगळं बारीक करून घेतले, कढीपत्ता, कोथिंबीर. आणि इकडे ठेवलेली आपण कढईमध्ये टाकले तेल. तेलामध्ये टाकणार आहोत मोहरी झाली की लगेच आपण याच्यामध्ये मोहरी तळायला लागली की लगेच आपण याच्यामध्ये घालणार आहोत हे मिश्रण. थोडंसं उद्याचं हळद टाकून त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, याच्यामध्ये लगेच घालून घेणार आहोत आपण आता बटाटा मॅश करून घालून घ्यायचा आणि हा चांगला मिक्स करून घ्यायचा. हे झाली आपली चटणी. त्याला आपण चांगलं मिक्स करून घेतलं. याच्यामध्ये घालणार आहोत थोडंसं वरून कोथिंबीर. त्याच्यानंतर थोडंसं मीठ घालून घेऊया आपण आणि हे परत मिक्स करून घेऊया. हे बघा, इथं घेतली आपण चांगली चटणी. इथं आपली चटणी तयार झालेली आहे, चांगली हलवून घेतलेली आहे. इथं चटणी झालेली आहे आपली. आपण गॅस बंद करून टाकूया आता. आणि त्याच्यानंतर इथं मी बेसन भिजवून घेतलं. बेसन मिडियम भिजवायचं, जास्त पातळ पण करायचं नाही, जास्त घट्ट पण नाही. असं मी इथं हे भिजवून घेतलं बेसन. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं, त्याच्यामध्ये थोडासा सोडा टाकते. नंतर झाले आपले वडे तयारला. इथं बनवून घेतले आपण वडे. आता एक एक करून बेसनामध्ये टाकून हे आपण तेलामध्ये सोडणार आहोत. आणि हे आपले वडे तयार. आणि आपण हे पाव तयार झालेलं आपलं वडापाव. धन्यवाद. हा.